शेती आणि शेतीला एक मजबुरीचं साधन मानणारे आपले शेतकरी बांधव जे परंपरागत शेती करतात अशा लोकांसाठी किंवा अशा शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, शेती एक असा समुद्र आहे ज्याच्यामधून आपण किती पण पाणी काढले तर त्याची संख्या कमी होऊ शकत नाही, त्याचं प्रमाण कमी होऊ शकत नाही. समुद्रामधून आपण कितीही पाणी काढलं तर समुद्राचं पाणी कधी कमी होताना तुम्ही पाहिले का? तर शेतकरी मित्रांनो, शेतीचं असंच काय आहे. विचार करा मित्रांनो, तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. मला याच्यावरती जास्त तुम्हाला विश्लेषण द्यायचं नाही आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. जसं की आपण एक बॅग गव्हाची पेरणी केली, जसे 40 किलोची एक बॅग आपण पकडली, 40 किलोची एक बॅग आपण गव्हाची पेरणी केली प्रति 1 एकरमध्ये, तर आपल्याला मित्रांनो 10 ते 11 क्विंटलचं सरासरी ॲव्हरेज मिळतं. मी तुम्हाला हे कमीत कमी ॲव्हरेज सांगितलं, तसं तर 15 क्विंटलपर्यंत आपल्याला ॲव्हरेज मिळतं. मित्रांनो 40 किलो गव्हासाठी आपल्याला 15 क्विंटल कोण द्यावं लागलं? मित्रांनो हे बघा, प्रत्येक गोष्टीला शेती एक असा व्यवसाय ज्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 90 ते 95% निव्वळ नफा मिळतो. आता मी असं नाही म्हणत की साधारणतः मिळतो, त्याच्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात, भरपूर गोष्टींची गरज असते, अनुभवाची गरज असते, राबणं लागतं मित्रांनो, भर उन्हामध्ये आपल्याला काम करणं लागतं, या गोष्टी असतात. पण मित्रांनो असा कोणता व्यवसाय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काम करणं लागत नाही, रिस्क घेणं लागत नाही आणि जीवाला जोखीम होणारे कामं आपल्या शेतीमध्ये असतात शेतकरी मित्रांनो. पण मी तुम्हाला फक्त या गोष्टीबद्दल बोलत आहे कारण एवढं सगळं करून जर आपल्याला त्याच्यामध्ये काही नाही मिळलं तर त्या व्यवसायाचं महत्त्व नाही. तर शेती एक असा व्यवसाय आहे ज्या ठिकाणी आपल्याला थोडंसं जर आपण एक बी जर त्याच्या शेतीमध्ये टाकलं तर त्याच्या बदल्यात आपल्याला 10 ते 11 बी मिळतं. म्हणजे आपल्याला जवळपास 90% नफा आपल्या शेतीमधून मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला ही गोष्टच मी स्पष्ट केली. शेतकरी मित्रांनो, आता थोडक्यात तुम्ही हा व्हिडिओ का बघावा, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ का बघितला पाहिजे, याच्यामध्ये काही महत्त्वाचं आहे का, तुमच्यासाठी काही महत्त्वाचं आहे का, जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहताल. शेतकरी मित्रांनो हे बघा, थोडक्यात ऐकून घ्या. आपण या व्हिडिओमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण शेती का करावी आणि आधुनिक शेती करण्याचं मूळ कारण काय आहे आणि आपले जे युवा शेतकरी आहेत त्यांनी कशाप्रकारे आपल्या शेतीला संतुलित केलं पाहिजे, कशा प्रकारच्या योजना आखल्या पाहिजे जेणेकरून आपल्या शेतीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचा प्रॉफिट पाहायला मिळणार आहे. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपण शेतीला जोड व्यवसाय काय करावा, कशा प्रकारे करावा आणि कोणता असा व्यवसाय जे शेतीला आपण जोड व्यवसाय केला पाहिजे. आता मी तुम्हाला बोललो की शेतीला जोड व्यवसाय हा शेतीच करायचा, पण शेती करायचा नेमकं कसा करायचा आणि कोणता करायचा या गोष्टीबद्दल तुम्हाला सविस्तर मत या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो ही झाली दुसरी गोष्ट. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, एक असं पीक आहे जे पीक आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर असून सुद्धा त्या पिकाचं महत्त्व काय आहे आणि या पिकाला जर आपण योग्य रचना केली आणि योग्य बाजारभाव जर दिला तर आपल्याला मित्रांनो त्याच्यामध्ये लाखोंचं नाही पण त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. अशा प्रकारचं एक पीक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी नमूद केलेलं आहे, ते दाखवलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी फक्त तुम्हाला 3च कारण नाहीत. आता मी तुम्हाला 3च कारणं सांगितलं, चौथं कारण आहे का? हे बघा, एक शेतकऱ्यांची परंपरा जे करून आता ती परंपरा तुटत चाललेली आहे मित्रांनो. ती कोणती परंपरा आहे आणि आपल्या पूर्वजांनी जी आपली शेती सांभाळलेली आहे ती का सांभाळावी आणि आता जे शेतकरी आपले खेड्यातली जमीन विकून शहराकडे स्थलांतर होत आहेत याच्या मागचं मेन कारण काय आहे? सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आणि एक जी काल्पनिक गोष्ट वाटते पण ही भविष्यात गोष्ट सत्य आहे. जसं की आपल्या खेडेगावामध्ये, आपल्या खेडेगावातील परिसरामध्ये आता MIDC स्थलांतरीकरण झालेलं आहे, म्हणजे शहरीकरण येत आहे, खेडेगाव नष्ट होत आहेत मित्रांनो. याच्यामागं मोठं कारण काय आहे आणि शेतकऱ्यांनी यापासून वाचलं कसं पाहिजे? हे बघा मित्रांनो, बऱ्याच खेडेगावामध्ये आता शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने जमिनी हिसकावून घेतल्या जात आहे. याच्यामागचं मूळ कारण काय आहे? दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण या गोष्टीतून कसं बाहेर पडू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांना मनातून आपली शेती सांभाळलेली आहे आणि आतापर्यंत त्यांनी शेतीचा 1 गुंठा सुद्धा विकलेला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा तुमच्यासाठी या व्हिडिओमधले प्रत्येक शब्द मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, या 4-5 गोष्टीला मिळून हा व्हिडिओ तुमच्यासाठी संपूर्ण गरजेचा आहे. आणि तुम्ही विनंती करून मी तुम्हाला सांगतो की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. कारण शेतकरी मित्रांनो हे बघा, मी एक स्वतः शेतकरी आहे. असं काही नाही की एक योजनेचा मंत्री आहे आणि जो प्रत्येक सामान्य शेतकऱ्यांना बोलत आहे मित्रांनो. एक सामान्य शेतकरी दुसऱ्या सामान्य शेतकऱ्याला बोलत आहे, एक सामान्य शेतकरी मित्र दुसऱ्या सामान्य शेतकरी मित्राला बोलत आहे. अशा भावनेतून एक तुमचा भाऊ समजून मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. जर तुम्हाला पूर्ण बघून सुद्धा आपला व्हिडिओ पटला नाही, तुम्हाला आवडला नाही, तर मित्रांनो तुम्ही मला कमेंट करा, दादा तुमच्या व्हिडिओमध्ये आम्हाला काहीच मजा वाटली नाही किंवा आम्हाला काहीतरी माहितीपूर्ण मिळालेलं नाही. तर मित्रांनो त्याबद्दल मी तुम्हाला क्षमा मागन. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला, तुमच्या कामाचा वाटला, तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका. कारण शेतकऱ्यांनो, कोणतीही गोष्ट 2 बाजूची असते, एक खरी आणि खोटी. तुम्हाला त्याच्यामध्ये काय गोष्टी अनुभवतात येतात मित्रांनो आणि व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे वाटला याचा अभिप्राय द्यायला मला नक्की विसरू नका. आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला परत एकदा विनंती आहे, तुमच्यासाठी कामाचा आहे आणि अत्यंत चांगल्या प्रकारचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे. मित्रांनो आता बोलूयात व्यवसायाबद्दल आणि व्यवसायाच्या भविष्याबद्दल. आपल्या शेती हा व्यवसाय आहे, हे भविष्यामध्ये कशा प्रकारचा व्यवसाय होणार आहे याबद्दल तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्हाला मी कल्पना देतो. आणि हा व्यवसाय जर आपण चांगल्या प्रकारे केला, उत्कृष्ट पद्धतीने केला, तर या व्यवसायामध्ये आपल्याला काय मिळू शकतं याचं महत्त्व मी तुम्हाला स्पष्ट करतो. माझ्या पाठीमागं तुम्हाला ज्वारी दिसत आहे. ही साधी ज्वारी नाही मित्रांनो, याला आपण कुचकुची ज्वारी म्हणतो. जसं की आपण हुरडा करतो ना, हुरड्याची ज्वारी, त्याला आमच्याकडे कुचकुची ज्वारी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. ही कुचकुची ज्वारीचे रेट सध्या 350 रुपये प्रति किलो आहे.
आणि हीच रेट मित्रांनो ज्यावेळेस ख्रिसमस असतं, ख्रिसमस नाताळ, या नाताळच्या वेळेला 500 ते 600 रुपये प्रति किलो इतका रेट असतो. आणि मित्रांनो ही एका शेतकऱ्याची ज्वारी तुम्हाला दिसत आहे. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सुद्धा उल्लेख केलेला होता की ही ज्वारी मी तुम्हाला लांबून दाखवलेली होती. पण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या ज्वारीच्या जवळ आलेलो आहेत. जास्त नाही मित्रांनो, फक्त अर्धा एकर क्षेत्र आहे मित्रांनो. पण या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी 4 एकर ज्वारी केली होती आणि 500 रुपये प्रति किलोच्या भावाने त्यांनी ज्वारी विकली होती. आता तुम्हाला मी कॅल्क्युलेशन तुम्हाला अंदाज सांगितला होता की असा अंदाज तुम्ही लावू शकता 4 एकरमध्ये किती क्विंटल ज्वारी होईल आणि 500 रुपये प्रति किलोच्या भावाने म्हणजे 50,000 रुपये प्रति क्विंटलच्या भावाने त्याला किती पैसे मिळाले असतील याचा तुम्ही अंदाज लावा. मित्रांनो जर तुमच्याकडे ज्वारीचं पीक यशस्वीरित्या येत असेल तर तुम्ही करायला विसरू नका, 100% करा. याला कोणताही व्यतिरिक्त फवारणी वगैरे करायची गरज नाही. आता तुम्हाला सांगायची गरज नाही शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक स्वतः शेतकरी आहात, पण तरीसुद्धा सांगतो फक्त पेरणीच्या टायमाला आपण खत मारायचं, त्याच्यानंतर फक्त 3 पाण्यामध्ये ज्वारीचं पीक यायला लागतं. आणि मित्रांनो राहिलं चौथा पाण्याच्या विषयी, जर रान तुमचं जर थोडंसं हलक्या स्वरूपाचं असेल, जसं की आपण म्हणतो काळीची जमीन, भुरमट जमीन किंवा मुरमट जमीन अशी असते, तर अशा प्रकारची जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला एखादं पाणी जास्त लागू शकतं. पण काळीची जमीन असल्यास तुम्हाला 3 पाण्यामध्ये ज्वारीचं उत्पन्न भरघोस मिळतं. सगळ्यात महत्त्वाचे शेतकरी मित्रांनो, ह्या ज्वारीला पक्ष्यांची जास्त राखण करावी लागते, कारण ज्वारी खायला गोड असते आणि पक्ष्यांना गोड ज्वारी खूप आवडते. बऱ्याच गोष्टीमध्ये पक्षी या ज्वारीहून हटतच नाहीत. तर तुम्हाला याच्यासाठी चांगल्या प्रकारचा उपाय करावा लागेल, जसं की फटाके वगैरे वाजवतात किंवा काहीतरी लाऊडस्पीकर लावतात किंवा ज्याला आपण बुजवणं म्हणतो ते बुजगावणं लावतात. तर अशा प्रकारचं काहीतरी तुम्हाला युक्ती करावं लागणार मित्रांनो. जर तुम्ही मोठ्या संख्येने ज्वारी केली किंवा थोडीफार पीक केली तर तुम्हाला त्याची राखण चांगल्या प्रकारे करता येणार आहे. कारण या ज्वारीचा सगळ्यात जास्त पैसा फक्त राखण करण्यातच आहे. तुम्ही तिला चांगल्या प्रकारची मेहनत करून तिला वाढवताल सुद्धा आणि तिला कणसंसुद्धा येतील. पण पाखरांनी जर एकदा खायला सुरू केलं तर ते तुमच्या 50% सुद्धा हाती लागू देत नाहीत. म्हणजे पक्ष्यांचा वाटा आपल्या जमिनीला असतो. आपली ही हे जो निसर्ग आहे शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पक्ष्यांचा वाटासुद्धा आहे. पण पक्ष्यांना जेवढं खायचं तेवढं खाऊ द्या, पण तुम्ही त्याची राखण करत राहा. पाखरं जास्त बसून देऊ जाऊ नका, कारण तुम्हाला उत्पन्न त्याच्यामध्ये डायरेक्ट 50%ची घट पाहायला मिळेल. कारण गोड ज्वारी असल्यामुळे पक्ष्यांचे थवेचे थवे येऊन बसतात. ही परिस्थिती मित्रांनो आता शेतकऱ्यांची, एखाद्या वेळेस तुम्हाला त्या शेतकऱ्याला सुद्धा मी भेटवेल, आता त्यांची परिस्थिती ती सांगू देतील तुम्हाला की अशा प्रकारचं उत्पन्न आम्हाला झालेलं आहे, इतकं आपण 4 एकरमध्ये इतके पैसे कमवलेले आहेत. या बारीकचं निरीक्षण मित्रांनो तुम्हाला मी एखादा व्हिडिओ आणेल त्यासाठी, आणि तुम्हाला ती माहिती मी देणार, कारण माहिती तुम्हाला आली पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला अंदाज लागणार नाही, कारण आपण ही ज्वारी जर केली तर आपल्याला याच्यामध्ये किती प्रकारचं चांगलं उत्पन्न मिळू शकेल का नाही. मागील एका व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी दादांनी मला एक कमेंट केली. ते म्हणाले, दादा तुम्ही सांगितलेली माहिती मला संपूर्ण समजली, पण शेतीला जोपर्यंत एखादा जोडधंदा होत नाही तोपर्यंत शेती सक्सेस नाही. दादा तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. त्यामुळे मी तुम्हाला जोडधंद्यावर काही गोष्टी सांगणार आहे मित्रांनो, फक्त लक्ष देऊन ऐका. हे बघा, आता तुम्हाला मी माझ्या शेतात घेऊन आलेलो आहे शेतकरी मित्रांनो, आणि इथे तुम्हाला पूर्ण मेथी दिसत आहे. आणि या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण थोडी प्रमाणामध्ये मेथी टाकलेली आहे. टप्प्याटप्प्याने टाकायची. आणि शेतीला जर आपण जोडधंदा शेतीत केला, शेतीला जोडधंदा शेतीच करणे, याचा म्हणजे आपल्याला 0% इन्व्हेस्टमेंट आणि 90% प्रॉफिट. मित्रांनो हा बिझनेस एक अशा प्रकारे चालतो. आता तुम्हाला याच्या मी 2 मिनिटांमध्येच लगेच सांगतो. हे बघा, आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी मेथी टाकलेली आहे. आता हा टप्पा झाल्याच्या नंतर एक पुढचा टप्पा याच्या 15 दिवसानंतर आपण टाकायचा, जेणेकरून हा लॉट संपूर्ण गेल्याच्या नंतर पुढचा लॉट पुढच्या 15 दिवसानंतर, म्हणजे एक टप्पामध्ये गॅप नाही पडला पाहिजे. आपल्याला प्रत्येक ज्यावेळेस, जसं की आपल्या खेडेगावामध्ये बाजार असतात त्या ठिकाणी आपण मार्केटला विक्री करू शकतो. आणि आता लॉकडाऊनपासून प्रत्येक गावामध्ये एक वेगळी मंडी स्थापित झालेली आहे. त्या मंडीमध्ये आपण डायरेक्ट सप्लाय करू शकतो किंवा स्वतः विकू शकतो. या गोष्टी सगळ्यांच्या गरजेच्या असतात. शेतकरी मित्रांनो आता हे बघा, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी अडचण म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यासाठी म्हणत नाही, पण बऱ्याच शेतकऱ्यांसाठी एक अडचण अशी असते की त्यांना स्वतःचा माल म्हणजे बसून विकायला एक त्यांच्यामागं एक तर काम असतं, नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांना लाज वाटते की आता आपला माल आपण बसून विकायचा. शेतकरी मित्रांनो, ज्या गोष्टीमध्ये स्वाभिमान बाळगायचा असतो अशा गोष्टींना जर आपण लाजलं तर मग आपण पैसे कधी कमवायचे. आणि शेतकऱ्यांनी फक्त शेतीच करत राहायचं, या गोष्टीला माझा मित्रांनो बिलकुलसुद्धा माझा सार्थ नाही. कारण या गोष्टी तुम्हाला समजल्या नाही तर या गोष्टीचं काहीच महत्त्व नाही. जर आपला माल स्वतः बसून विकायला आपण लाजलो तर मग मित्रांनो आपल्या मालाचा हे व्यापारी लोक फायदा काढतात. आणि हाच सगळ्यात मोठा एक चुकीचा गुणधर्म आपल्या शेतकऱ्यांचा आहे. मित्रांनो, तुमचा जे काही माल असेल, तुम्हाला शेतीला जोड व्यवसाय शेतीच करायचा. आणि शेतीला जोड व्यवसाय शेती करणे म्हणजे आपण आपल्या स्वतःचा शेतीतला माल, जसं की भाजीपाला आणि बऱ्याच गोष्टी जे आपण शेतीत पिकवू शकतो त्या विकल्या जातात आणि आपण स्वतःच्या भावशीर त्या गोष्टी विकू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची संधी मित्रांनो, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून माल घेतलेला असतो, त्यामुळे त्यांना रेट कमी करता येत नाही. पण आपण 2 पैसे कमी जरी विकले तरी आपल्याला त्यांच्यापेक्षा जास्त प्रॉफिट याच्यामध्ये बघायला मिळतं. ही गोष्ट सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये असते, पण बरेच शेतकरी या गोष्टीला
नाराज याच्यामुळे असतात कारण त्यांना किती पण सांगितलं तर त्यांना वाटतं यार म्हणजे बसून विकायचं म्हणजे काय बाबा, बसून कसं विकायचं. तर या गोष्टीमध्ये मित्रांनो बरेच शेतकरी अटकतात आणि मागे पडतात. तर या गोष्टीचा विचार करू नका. आपला स्वतःचा माल विकण्यासाठी आपण लाजलं नाही पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लाजलं जर मित्रांनो तर पैशांच्या वाटा बंद होऊन जातात आणि आपल्या शेतीला आता बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच गावामध्ये, बऱ्याच जिल्ह्यामध्ये दुष्काळग्रस्त भाग आहे, म्हणजे कोरडवाहू जमीन आहे शेतकऱ्यांकडे आणि अशा टायमाला भाजीपाला करणंसुद्धा त्यांच्यासाठी शक्य नसतं. तर त्यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो एक चांगला व्यवसाय आहे. शेतकऱ्यांचा माल आपण चांगल्या किमतीत घेऊ शकतो आणि तोच माल आपण बाजारपेठेत बसून विकू शकतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचं प्रॉफिट उरतं. पण जर स्वतःची जमीन असेल, भाजीपाला करण्यापुरतं आपल्याकडे पाणी उपलब्ध असेल, विहीर असेल स्वतःची, तर मित्रांनो तुम्ही भाजीपाला करा आणि स्वतःचा माल स्वतः विका. म्हणजे जे करून तुम्हाला 50% प्रॉफिटमध्ये घरी यावं लागतं. जसं तुम्ही एखाद्या शेतकरीकडून माल घेतला आणि तुम्ही व्यापार करत आहात तर तुम्हाला 50-60% घरी यावं लागतं. पण जर तुमचा माल स्वतःचा असेल तर तुम्हाला निव्वळ 90% प्रॉफिट त्याच्यामध्ये मिळतं. याच्यामध्ये मित्रांनो आपल्याकडं ह्या भरपूर म्हणजे या गोष्टीवर आपल्याकडे एक सेपरेट व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देऊन टाकेन. तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपण भाजीपाला व्यवसाय करून कशाप्रकारे 90% निव्वळ नफा कमवू शकतो. ते फक्त स्वतःचा भाजीपाला, म्हणजे आपण इतराकडून भाजीपाला विकत न घेता आपल्या शेतजमिनीत पिकलेला संपूर्ण भाजीपाला आपण विकू शकतो आणि चांगल्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये मुनाफा देखील कमवू शकतो. फक्त वातावरण पाहून आणि एक योग्य वेळ पाहून, योग्य मार्केटचा अभ्यास करून. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे काही मार्गदर्शन मी करत असतो, ज्या काही गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो ते अनुभवातून असतात. असं काही नाही की तुम्हाला धरलं आणि ओलं अशा प्रकारच्या गोष्टी मित्रांनो आपण सांगत नाही. त्यामुळे तुम्ही महत्त्वाचं म्हणजे आपला जो काही व्हिडिओ मित्रांनो तुमच्यापर्यंत आलेला आहे, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे अनुभवातून आलेला आहे. प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला मी बोलत आहे मित्रांनो अशीच नाही बोलत. मी स्वतः एक शेतकरी आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांचं बोलणं शेतकऱ्यांनी जर नाही ऐकलं तर मग आपण कोणाचं बोलणं ऐकायचं, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, शेतीवरती भाषण करणारे, शेतकऱ्यांना दिलासा देणारे किंवा आम्ही असं करून देऊ, आम्ही तसं करून देऊ असे करणारे भरपूर नेते लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये गाजत वाजत आहेत आणि इथून पुढेही त्यांची चर्चा अशीच राहणार आहे. पण जोपर्यंत आपण शेतकरी सगळे एकजूट होत नाहीत, एक नियमाने काम करत नाहीत, योग्य नियोजन शेतीचं करत नाहीत, तोपर्यंत कोणत्याच गोष्टी शक्य नाही. कारण शेतकऱ्यांनी स्वावलंबी जर बनलं तरच शेतकऱ्यांचं इथून पुढचं भविष्य जे येणार आहे मित्रांनो हे उज्ज्वल असू शकतं, त्यांच्या मुलांसाठी चांगलं असू शकतं. या गोष्टी मित्रांनो मला सांगायची गरज नाही, ह्या गोष्टी तुम्हाला जर माहीत असल्या तर अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, हा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त याच्यासाठीच असतो की काही विचार असे असतात जे आपल्या डोक्यात चालत नाहीत, तर तरी ते विचार तुमच्यापर्यंत आणण्याचं काम आपण या व्हिडिओमार्फत करत असतो. शेतकरी मित्रांनो, कोणताही माझा आलेला अनुभव तुमच्यापर्यंत आणण्यासाठी मी तत्पर असतो. त्यामुळे कोणताही गोष्ट सांगितली जरी तुम्ही मला त्याच्यावरती काही रिप्लाय नाही केला किंवा कमेंट नाही केली तर तुम्ही स्वतः एक विचार करत जा. एखाद्या ठिकाणी शांत ठिकाणी बसल्यानंतर तुम्ही आठवत जा की दादाने आम्हाला असं सांगितलं होतं, काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असायला हवं तरच सांगितलं असेल. अशा गोष्टींचं महत्त्व असतं आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात जे मोठे मोठे कामं करत असतात. ही शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण आलोयात या विषयाकडे की शेतीला जोड व्यवसाय काय केला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की शेतीला जोड व्यवसाय हा शेतीच करावा. का करावा त्याचं कारण लगेचच सांगतो. इकडे बघा मित्रांनो, आता तुम्हाला दाखवण्यासाठी नाही तर मी काढत आहे. उद्या माझा बाजार आहे मित्रांनो आणि उद्या आपल्याला 300 गड्डे न्यायचे आहे जे आपण स्वतः विकतो. हे बघा मित्रांनो, आता ही लांबी बघा, ही आहे कोथिंबीर. आणि मित्रांनो, ही जी तुम्हाला कोथिंबीर दिसत आहे ही सरदार कोथिंबीर आहे. तुमच्या भागामध्ये कोणती भेटते मला माहीत नाही, पण सरदार एक अशी कोथिंबीर आहे ज्याला संपूर्ण म्हणजे भरपूर मोठी 1.5 फूट ते 2 फूट हाईट होईपर्यंत याला फुलं लागण्याची शक्यता नाही. म्हणजे आता तुम्ही मागं बघित असाल कुठं मोठं फुलं लागलेली आहेत, पण 1.5 फूट 1.5 फूट हाईट वाढलेली आहे. आणि इतका असूनसुद्धा मित्रांनो ही कोथिंबीर गावरानमध्ये जाते, म्हणजे हायब्रिड होत नाही आणि याची पत्तीसुद्धा चांगली राहते आणि गावरानमध्ये जाते. आता हा भाग सोडून द्या, व्यवसायावर बोलूयात. हे बघा शेतकरी मित्रांनो, आपण शेतीसाठी एक चांगल्या प्रकारचा व्यवसाय करू शकतो, तो म्हणजे भाजीपाला. यावर आपण 2-3 प्रकारचे व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत आणि याच ठिकाणी मी येऊन तुम्हाला एक साधा एक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं की एवढ्याच भागामध्ये आपण जवळपास 7,000 ते 8,000 रुपये आतापर्यंत कमवलेले आहे. आणि शेतकरी मित्रांनो, हा शेवटचा लॉट आहे. आता आपण दमादमाने हा 2 बाजारामध्ये आपला लॉट पूर्ण संपून जातो
आणि अशा प्रकारे आपण शेतीला जोड व्यवसाय हा शेतीच करत आहे. माझ्याकडे व्यतिरिक्त मित्रांनो कोणताही व्यवसाय नाही. शेतीला जोड व्यवसाय हा मी शेतीच करतो आहे. माझ्याकडे कोंबडी पालन किंवा शेळी वगैरे मी म्हणजे माझ्याकडे नाहीत, मी त्याचा व्यवसाय करत नाही. फक्त मित्रांनो आपल्या घरात जे प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी असतात गुरंढोरं हे माझ्या घरी आहेत मित्रांनो. फक्त मला पैसे कमवण्याचं साधन म्हणजे शेतीसोबत जोड व्यवसाय हा चांगल्या प्रकारे आपला भाजीपाल्याचा जमू शकतो. दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो अशी आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं तरी तुम्हाला मी एकदा परत सांगतो, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपले नवीन शेतकरी पाहण्यासाठी येत असतात. हे बघा शेतकरी मित्रांनो, स्वतःचा माल स्वतः विकण्याला लाजू नका, घाबरू नका. जर शेतकरी स्वतःचा माल विकण्यासाठी जर घाबरला तर मग तो पैसा कमवू शकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे स्वतःच्या मालाचा भाव आपल्याला स्वतः ठरवता येतो. बाजारपेठ एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी आपण कोणत्याही कोण्याकोपऱ्यात बसून आपली जर दुकान लावली तर आपल्याकडे ग्राहक येतात आणि आपल्याकडून आपला माल खरेदी करतात. आणि उत्तम दर्जाचा मित्रांनो, उत्तम दर्जाचा क्वालिटीचा माल, आता तुम्हाला कॅमेऱ्याच्या जवळ आणून दाखवतो. उत्तम दर्जाचा एकदम क्वालिटीचा चांगल्या प्रकारची कोथिंबीर आहे आणि उत्तम दर्जाची कोथिंबीर असल्यामुळे याला उत्तम दर्जाचा भाव लागतो. ते पण मित्रांनो आपण जर ठोक दिला नाही आणि आपण आपल्या हाताखाली विकला, आता उद्या बाजारपेठेमध्ये 10 रुपयाला एक जुडी, म्हणजे मित्रांनो मी 100 जुडी जर नेली तर 1000 रुपयाची कमाई करतो. आता मी 300 जुडी नेणार आहे तर 3000 जरी नाही बनले तर त्याचे 2 ते 2500 रुपये कुठंच गेले नाही, म्हणजे 2500 रुपयांची कमाई माझी फिक्स आहे. आणि या व्यतिरिक्त मित्रांनो आपल्याकडे वांगे आहेत, मेथी आहे, शेपू आहे, पालक आहे. तुम्ही विचार करा, एका बाजारात तुम्ही जर जाऊन आपला माल विकला तर 4 ते 5000 रुपये आपल्याला गल्ला मिळतो. आणि आपला जाण्याचा खर्च व्यतिरिक्त थोडाफार आपला त्याच्यामध्ये नाश्ता पाणी सुद्धा आलं, या सगळ्या गोष्टी मिळून मित्रांनो आपल्याला निव्वळ नफा 3000 रुपये प्रत्येक बाजाराला मिळतो. तर शेतकरी मित्रांनो हे बघा, ही सिक्रेट गोष्ट आहे आणि ही फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे आणि शेतकऱ्यांना समजण्यासाठीच आहे. त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये मी तुम्हाला खुलं सांगत असतो. काही गोष्ट अशी नाही जी मला लपवून ठेवायची आणि तुमच्यापासून तुम्हाला न कळू देता ही स्वतः करतो अशा प्रकारचा कोणताच भाग नाही. फक्त मित्रांनो योग्य नियोजन ठेवा. आता आपण याच्यामध्ये काहीच केलं नव्हतं, टेक्निकली थोड्याशा गोष्टी करायच्या असतात, याच्यामुळे आपली पूर्ण शेती चालते. थोडंसं टेक्निकली डोकं लावलं आणि सोप्या पद्धतीमध्ये शेती नेली तर चांगल्या प्रकारचा मुनाफा, चांगल्या प्रकारचं प्रॉफिट आपण कमवू शकतो आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपल्याला मिळणार आहे. हे बघा, जास्त गणितात पडायचं नाही, जास्त अति नियोजनात पडायचं नाही, जास्त खर्चिक नियोजनामध्ये पडायचं नाही. खर्च कमी उत्पन्न जास्त, हेच शेतीचं एकमेव गणित आहे आणि याच गणितावर मित्रांनो शेती अवलंबून असते. प्रत्येक युवा शेतकऱ्यांना मित्रांनो माझी कळकळून विनंती आहे, तुम्ही कोणतीही शेती करताना म्हणजे फळभाजी करा किंवा तुम्ही जे पेरू लागवड करा, डाळिंब लागवड करा, जे काही तुम्हाला फळबाग लागवड करायची असेल किंवा तुम्हाला भाजीपाल्यात पडायचं असेल, शेतीला व्यवसाय करायचा असेल, सगळ्या गोष्टीमध्ये फक्त एकच गणित काम करतं. ते गणित म्हणजे कोणतं? कमी खर्च आणि जास्त उत्पन्न. हेच गणित मित्रांनो काम करतं. कमी खर्चात आपलं काम कसं झालं पाहिजे या गोष्टीवर आपले भर ठेवा आणि कमी खर्चामध्ये जर आपलं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं काम झालं तर त्या कामाला मित्रांनो नक्कीच यश मिळणार आहे. असं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये खर्च काम येत नाही, काही गोष्टीमध्ये आपलं दिमाग, आपलं डोकं, आपलं लावणारं नियोजन आणि आपल्याला जोड असणारे आपले घरचे आईवडील हे काम येतात आणि प्रत्येक नियोजनाचं हेच मूळ असतं. या मुळावर आपण प्रत्येक नियोजन केलं पाहिजे. 100% आपल्याला नफा येणार आहे मित्रांनो. आणि याच्या मागे मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. बाजारपेठेत आपण लावलेले दुकान पाहायला मिळेल, बाजारपेठेत आपल्याला लागलेला भाव पाहायला मिळेल. आपल्या चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे. चॅनलचे खाली स्क्रोल करा, तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहे. एक व्हिडिओ तुम्ही बघू शकता. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही अनुभव तुमच्यापर्यंत मी शेअर केलेला आहे. चला मित्रांनो, आता हा आपला भाग संपला, आता आपण पुढच्या भागाकडे वळूयात. शेतमालाचा विचार केल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो 2 गोष्टी लक्षात येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतमालामध्ये 2 गोष्टी असतात. सगळ्यात महत्त्वाचं इकडे बघा, ज्यावेळेस मालाला भाव परिपूर्ण असतो, आता ही कोथिंबीर दिसते तुम्हाला, इथं 100 जोडी आणि तिथं 100 जोडी, आपल्याला संपूर्ण 300 जोडी मित्रांनो काढायची होती. तर आता जोडी काढण्याचं काम चालू आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, ज्यावेळेस कोथिंबीरीला 1900 रुपये शेकडा म्हणजे जवळपास 19 रुपयाला एक जोडी पडायची, त्यावेळेस मित्रांनो आपली कोथिंबीर एकदम छोटी होती. मागील काही व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा उल्लेख मी केलेला होता. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आता याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे, सध्या 3 आणि 4 रुपयाचा रेट आहे, म्हणजे 300-400 रुपये शेकडा रेट आहे मित्रांनो. तरीसुद्धा या कोथिंबीरीमध्ये आपल्याला कमी जास्त 5-7 हजार रुपयाचा प्रॉफिट झालेला आहे. आणि एवढ्या थोड्याशा जागेमध्ये आपण चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेतलेलं असतं. शेती म्हणजे एक असं माध्यम आहे, व्यवसाय जर करायचं म्हणलं तर थोडा टेक्निकली जर आपण विचार केला तर व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारचं प्रॉफिट असू शकतं. पण दुसरी गोष्ट काय असते, ज्यावेळेस मालाचे भाव उतरतात आणि मार्केटमध्ये मंदी सुरू होते, त्या मंदीच्या टायमाला आपल्याकडे असलेला माल हा कमी भावात चालला जातो. एक सिच्युएशन अशी आली ती कांद्याची मागच्या टायमाला, ज्या टायमाला कांदा 50 ते 60 रुपये प्रति किलो होता. पण यावर्षी कांद्याला मंदी त्याला म्हणजे प्रमाण खूप त्याचं जास्त वाढल्यामुळं त्याची 20-30 रुपयाच्या वरती रेट गेलीच नाही. आणि आता पुढच्या वर्षी परत कांद्याची मंदी ही सिच्युएशनमध्ये दिसत आहे. आणि आता यंदा ज्या शेतकऱ्यांनी कांदा केलेला आहे, पुढच्या वर्षी ते शेतकरी 100% प्रॉफिटेबल राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट,
त्याच्यामध्ये दोन गोष्टी पडतात की शेतकरी किती मेहनत घेतोय आणि त्याच्यावरती कसल्या प्रकारचे औषधी फवारणी करतोय याच्यावर पण डिपेंड करते त्याचं उत्पन्न किती निघलं. प्रत्येक शेतकरी पालेभाज्या करतात, फळबाग करतात, कोणताही व्यवसाय करतात, पण त्याच्यावरती किती नित्यनेमाने काम करतात आणि किती जोपासनेने काम करतात याच्यावरती डिपेंड करतो त्यांचं उत्पन्नाचं जे बजेट असतं. तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा सल्ला तुम्हाला एवढाच घ्या की कोणतेही तुम्हाला जर शेतीला जोड व्यवसाय करायचा तर हा शेतीच करा. हे तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉफिटेबल राहील. झिरो इन्व्हेस्टमेंट. तुम्ही तुमच्या वावरात, तुम्ही तुमच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं पालेभाज्या उगवू शकता आणि त्याच्यापासून एक चांगल्या प्रकारचं बजेट तयार करू शकता. तुम्हाला प्रॉफिटेबल राहील आणि थोडासाही माल बाहेरून न घेता तुमच्या शेतातला संपूर्ण माल तुम्ही चांगल्या प्रकारे विकू शकता. आणि धंदा करण्यासाठी कसल्याच प्रकारची लाज बाळगू नका. जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये पैसा कमवता येणार नाही. शेतकऱ्याच्या नावाखाली अशा गोष्टी जर तुम्ही करत राहिले तर शेतकरी जाणला जाणार नाही त्या गोष्टीसाठी. म्हणजे जे शेतकऱ्याचं खरं काम आहे त्याला तुम्ही लाजतात आणि जे काम शेतकऱ्याचं नाही ते आपण जोमासोमाने काम करत आहोत. तर या गोष्टी तुम्ही समजून घ्या, हे आपल्यासाठी गरजेचं आहे. शेतकरी मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणालो होतो की मी तुम्हाला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटीला. तोपर्यंत तुम्ही टिकून राहिले त्याबद्दल तुमचे आभार. शेतकरी मित्रांनो, आता ती महत्त्वाची गोष्ट ऐकून घ्या. आपल्या महाराष्ट्र सरकारने प्ले स्टोअरमध्ये एक नवीन ॲप लॉन्च केलेलं आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी सगळ्यात आणि अत्यंत फायदेशीर आहे. मी या ॲपबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. शेतकरी मित्रांनो, ॲपचे नाव आहे महाविस्तार AI. तुम्ही प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जर तुम्हाला तिथून डाउनलोड करायचे नसेल किंवा काही शेतकऱ्यांना ते ॲप डाउनलोड करायला जमत नाही तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ते ॲपची लिंक देऊन टाकेन. तिथे फक्त तुम्ही क्लिक करायचं आणि ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्यायचं. शेतकरी मित्रांनो, ते ॲपमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे फायदे मिळणार आहे. नंबर 1चा फायदा म्हणजे तुम्हाला मालभाव, म्हणजे आपले जे बाजारभाव असतात जसे की मिरची, कांदा, जे काही आपल्या शेतीमध्ये आपण लागवड करतो त्या सगळ्या पिकाचे तुम्हाला ऑनलाईन आणि लाईव्ह भाव पाहायला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, ते ॲपच्या आधारावर आपण चांगल्या प्रकारच्या योजनांचा अनुभव घेऊ शकतो, योजनांबद्दल माहिती घेऊ शकतो आणि प्रत्येक योजनेबद्दल आपण त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. जसे आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला प्रश्न विचारत असतात शेतकरी मित्रांनो, आता तशाच प्रकारचे प्रश्न तुम्ही त्या ॲपमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला तिथे विचारायचे नसतील तर आपले या ठिकाणी ग्रुप अवेलेबल आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतच राहतात. पण शेतकरी मित्रांनो, हे ॲप तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये महाडीबीटीची योजनासुद्धा उपलब्ध आहे. ज्या काही योजना आपल्या महाडीबीटीमध्ये पोर्टलमध्ये असतात त्या योजना तुम्ही त्या ॲपहून थेट डायरेक्ट त्या साईटवरती जाऊन त्या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर अशा प्रकारचे बरेच फायदे तुम्हाला त्या ॲपमध्ये मिळतील. आणि अनुकूल हवामान, माती परीक्षण आपण त्या ॲपद्वारे करू शकतो. आपल्या पिकासाठी अनुकूल हवामान कोणतं आहे, आपण कोणत्या पिकामध्ये कोणत्या हवामानामध्ये कोणते पीक केले पाहिजे, एखादा विविध रोग जर तुमच्या पिकावरती आला असेल तर तुम्ही त्याचा फोटो काढून त्या पिकाबद्दल त्या ॲपवरून माहिती घेऊ शकता. त्या पिकावर कोणते औषध मारायचे, कोणत्या फवारण्या करायच्या, खत व्यवस्थापन कसं करायचं, या बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला त्या ॲपवर मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, परत एकदा त्या ॲपचे नाव आहे महाविस्तार AI. तुम्ही यूट्यूब आपलं प्ले स्टोअरवरती जाऊन ते ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुमच्यासाठी ते ॲप अत्यंत कार्यरत, म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारचं ॲप्लिकेशन आहे. आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी ते ॲप एक चांगली कामगिरी करणार आहे. आणि ॲप सेफ्टी आहे, आपल्या महाराष्ट्र सरकारचं ॲप्लिकेशन आहे. त्यामुळे मित्रांनो, कसले तुम्हाला डॉक्युमेंटचा किंवा पर्सनल इन्फॉर्मेशनचा त्याच्यामध्ये धोका उपलब्ध होणार नाही. चला मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही आतापर्यंत टिकून राहिले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि असेच व्हिडिओ बघत राहा, असेच मी तुम्हाला मार्गदर्शन करत राहील. आणि जे काही तुमच्या मनात शंका असेल मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये मला तुम्ही विचारू शकता आणि अत्यंत मनमोकळेपणाने मला शंका विचारा. कारण एक तुमचाच एक मित्र म्हणून, एक जीवाभावाचा मित्र म्हणून तुम्ही मला समजा. कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणं हे माझं काम आहे. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या अशाच एखाद्या चांगल्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.